नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आले. ह्या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतलेली पालक घेतलेली आणि ती कट करून घेतलेली आहे. एक बाउल घ्यायचं. त्या बाउलमध्ये आपण कट करून घेतलेली पालक टाकून दिलेली आहे. थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे कट करून. अगदी थोडेसे आपण 1 चमचा इतके तीळ टाकलेले आहेत. लाल तिखट टाकायचं आहे 1 चमचा. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. अर्धा चमचा मीठ टाकायचे. जिरे टाकलेत 1 चमचा. ओवा टाकलेत चोळून अर्धा चमचा. बेसन पीठ घेतलेलं आहे. लागेल तितकं आता आपण बेसन पीठ आपल्या क्वांटिटीनुसार आपण कमी जास्त ह्या ठिकाणी करू शकतो. अगदी मी ह्या ठिकाणी 2 पळ्या इतकं वापरलेलं आहे. आता हाताने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी पालकमध्ये पीठ व्यवस्थित मिक्स झालं की थोडं थोडं करून आपण ह्या ठिकाणी पाणी टाकून घेणार. पाणी एकदम टाकायचं नाही. पाणी बघत बघत टाकायचं. त्या अगोदर आपण अर्धा लिंबू घेतला आहे तो पिळून घ्यायचा. अगदी टेस्ट मस्त येते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. या ठिकाणी पाणी मी थोडं थोडं करून टाकलेलं आहे. आपल्या क्वांटिटीनुसार आपण पाणी ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकतो. मिक्स करून घेतलेलं आहे. पाहू शकता अगदी मस्त व्यवस्थित आपलं हे पीठ बनून तयार झालेलं आहे. आता गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे. त्या पॅनमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपले सर्व पालक भाजी बनवून तयार झाले आहेत. आपण प्लेटमध्ये सुद्धा लावून घेतले. सोबत खाण्यासाठी मी चटणी बनवलेली आहे. चटणी कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे. तुम्हाला जर पाहायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. दाखवण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल. अगदी मस्त क्रिस्पी आणि क्रंची आपले हे मस्त पकोडे बनवून तयार झाले चटणीसोबत खाण्यासाठी. तुम्हाला हे पकोडे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.